हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी RJ प्रिया, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तित करतो. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, आज 15 जुलै. आजच्याच दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया आजच्या दिनविशेष या सत्रात. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्याच दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1674 साली मुघल सरदार बहादूर शाह कोकलताश यांच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सन 1916 साली जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंगची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, बोईंग ही जगातील आघाडीची जेट विमानं बनवणारी अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय शिकागो, इलिनॉय या ठिकाणी आहे. तर या कंपनीचे संस्थापक विल्यम ई बोईंग हे आहेत. त्यांनी या कंपनीची स्थापना 15 जुलै 1916 रोजी सिएटल, वॉशिंग्टन या ठिकाणी केली होती. बोईंग कंपनी ही जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस उत्पादकांपैकी एक आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी सन 1955 साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आजच्याच दिवशी सन 1979 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सन 1996 साली स्वाध्याय परिवाराची स्थापना करणारे भारतीय कार्यकर्ते, तत्वज्ञानी, आध्यात्मिक नेते, सामाजिक क्रांतिकारक आणि धर्मसुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला. आजच्याच दिवशी सन 2011 साली भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV द्वारे आधुनिक संप्रेषण उपग्रह GSAT-12 अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला होता. तर मित्रांनो, ह्या होत्या 15 जुलै या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. त्यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत. 1783 साली पर्शियन भारतीय व्यापारी व दानवीर जमशेदजी जिजाभाई यांचा जन्म झाला. 1840 साली स्कॉटिश इतिहासकार, सांख्यिकी तज्ज्ञ, संकलक आणि भारतीय नागरी सेवेचे सदस्य विल्यम विल्सन हंटर यांचा जन्म झाला. 1903 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष, स्वातंत्र्य सेनानी तसंच तमिळनाडू या राज्याचे माजी मुख्यमंत्री के कामराज यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1905 साली पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान चौधरी मोहम्मद अली यांचा जन्म झाला. सन 1909 साली भारतीय स्वतंत्रता सेनानी मुत्सद्दी वकील व आंध्र प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला राजनेता दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म झाला. खुनाचा खटला लढणाऱ्या त्या पहिल्या वकील होत्या. मित्रांनो, दुर्गाबाई देशमुख यांच्या जीवनकार्याविषयीची जर तुम्हाला माहिती ऐकायची असेल तर तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र नक्की ऐका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1932 साली महाराष्ट्रीयन मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक आणि समाजचिंतक व लेखक नरहर अंबादास कुरुंदकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1936 साली भारतीय हिंदी पत्रकारिता लेखक आणि राजकीय विश्लेषक प्रभास जोशी यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.
यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. सन 1919 साली नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मन एमिल लुई फिशर यांचं निधन झालं. सन 1967 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी गायक व रंगमंच अभिनेता बाल गंधर्व यांचं निधन झालं. त्याच दिवशी सन 2004 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय चिकित्सक, वैज्ञानिक तथा परिवार नियोजन विशेषज्ञ बानो जहांगीर कोयाजी यांचं निधन झालं. मित्रांनो, या सगळ्या व्यक्तींनी इतिहासात विशेष आणि उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. महत्त्वाच्या घटना, विशेष व्यक्तींचे जन्मदिन, स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.